नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सकाळी लवकर उठून बाहेरचं अंगण वगैरे लोटून काढलं, उंबरा पूजन केलं, पाणी सुकलं होतं पाणी वगैरे भरून घेतलं आणि आता खूप कामे वाढलेली आहेत. रानातील केळीची बाग चालू झालेली आहे, त्यामुळे पटापट आवरून घ्यायला लागते. आणि बघा आज मंगळवार होता, त्यामुळं सकाळीच पूजा केली होती आणि धनकुंचन सेवा पण केली होती. तर बघा ही धनकुंचन सेवा केलेली आहे. धनलक्ष्मी कुंचनाची सेवा केलेली आहे. तुम्ही पण करत असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी मंगळवारी आणि शुक्रवारी अशी पूजा करत असते. आणि बघा तर तुम्हाला सांगायचं, पूजा वगैरे झाली, नैवेद्य वगैरे दाखवून झाला. नंतर आम्ही जेवणाच्या तयारीला लागले. मी जेवण पटापटा करून घेतलं आणि मग म्हटलं स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा होता. मग स्वामींना नैवेद्य दाखवायला ताट वगैरे तयार केलं. तर आमरस, चपाती आणि वांग्याची आमटी आणि भाजी अशी कोणी जेवणाचं ताट होतं. तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. घरचे आंबे आहेत, त्यामुळे रोजच मी आमरस करत असते. आणि श्रीयंत्र आहे, त्यामुळं रोज कुंकुमार्चन करते मी. तर तुम्ही श्रीयंत्र असेल तरी रोज करत जावा कुंकुमार्चन, चांगले असते. आपली कोणतीही इच्छा असू दे ती पूर्ण होते. तर बघा आज फुले मिळाली होती थोडी, ती फुले सगळी वाहून घेतली आणि एकच जास्वंदीचं फूल मिळालेलं होतं मला. ते फूल वगैरे घालून घेतलं आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर स्वामींनी नैवेद्य पण ग्रहण केला होता. स्वामी आरतीमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात असं दर्शन देत असतात. तर तुम्ही ही पूजा करत नसाल, धनलक्ष्मी कुंचन सेवा करत नसाल तर नक्की करत जावा. मंगळवारी आणि शुक्रवारी करायचे आहे. ते साहित्य मिळते, ते आणायचे आहे. नसेल तरी तुम्ही घरातील साहित्य घेऊन जरी केले तर चालते. तर तुम्ही नक्की करत जावा. मी पण करते आणि खूप अनुभव येतात. मला पण अनुभव खूप आलेले आहेत आणि तुम्हाला पण येतील. तर तुम्ही नक्की ही सेवा करत जावा. तर मी ही सेवा वगैरे करून झाल्यानंतर मग जेवणाचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग मी आणि सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि नंतर येऊन पाहतो तर काय स्वामींनी आरतीमध्ये साक्षात दर्शन दिलेलं होतं बघा. तर तुम्ही पण पहा कसं स्वामींनी म्हणजे माता अंबा मातेने दर्शन दिलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की पहा आणि दर्शन पण घ्या. आणि आमच्या नारळाला बघा कोंब आलेला आहे. आता पाने पण फुटलेली आहेत, ते तुम्हाला दिसतच असेल. आणि स्वामी आईने असं आरतीमध्ये दर्शन दिलेलं होतं. आणि मग सगळे झाल्यानंतर मग आम्ही रानात वगैरे गेलो. तर रानात केळीची बाग वगैरे चालू आहे, त्यामुळे रानात जावं लागतं. रानातली सगळी म्हणजे केळी काढून गिऱ्हाईकाला द्यायची असते, ती एकदमच नेतात. त्यामुळे काही टेन्शन नाही. राहिलेली केळी मग आपण घरी आणून कोणाला पाहिजे त्याला दिली तरी चालते. तर तुम्ही पण नक्की या आमच्याकडे केळी खायला. तर बघा असं स्वामींनी मला आरतीमध्ये दर्शन दिलं होतं. आणि तुम्हाला सांगायचं खरं म्हणजे तर कोणी स्वामी टोपी पण हलवत होते आणि एका बाजूला अशी टोपी झालेली होती स्वामींची. तर इतकं सर्वांना आमच्यात आनंद झाला आणि स्वामींनी असं साक्षात दर्शन दिलं, तुम्हाला सांगायचं. आणि मग सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि मग आपल्या आपल्या कामाला लागली. तर तुम्हाला माझा म्हणजे अनुभव कसा वाटला ते सांगा. आणि माझा चॅनल हे माझं नवीन आहे आणि तरी तुम्ही मला सपोर्ट पण करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी उत्तर पूजा करून चहाचा नैवेद्य दाखवलेला होता आणि चहाचा नैवेद्य दाखवला होता. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री
घेतलं तर तुम्हाला मी मगाशी म्हणली का नाही, स्वामी अशी टोपी हलवत होते. तर बघा त्यांची पूर्ण टोपी अशी एका बाजूला झालेली होती. आणि साक्षात तुम्हाला सांगायचं, स्वामी असं दर्शन देत होते. तर मग ते आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर बघा तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल टोपी अशी वाकडी झालेली. तर बघा वाकडी झाली होती पूर्ण स्वामींची टोपी. आणि मग असं दर्शन झालं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे त्यामुळे सपोर्ट करा. आणि बघा नारळाला पण मस्त अशी पालवी फुटलेली आहे. तर आई आंबा मातेने दर्शन दिलेले आहे. तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.